आई पण आठवणी एवढ्या वाईट असतात का ग? नाही रे बाळा, वाईट नसतात आठवणी, पण फक्त ते आठवलं ना की आईला त्रास होतो. आणि तुझ्या आईला त्रास झालेला तुला चालेल का? नाही नको आई, जर तुला त्रास होणार असेल तर मला काय ऐकायचं नाही. मला फक्त मला आई पाहिजे. आई सॉरी, आता मी तुला एकही प्रश्न विचारणार नाही. त्या म्हातारीचं डोकं फिरलंय. एवढीशी गोष्ट सुद्धा तिला त्या सारंगला जाऊन विचारायची असते आणि मग करायची असते. अरे तो डोकं फोडून सांगतोय की त्याला कंपनीत पुन्हा काम नाही करायचं, पण नाही, तुझी आई किंवाच करत नाही. सतत त्याच्या मागे लागलेली असते की परत कंपनीत ये, परत कंपनीत ये. अरे नाही करायचं त्याला काम, मग का त्याला जबरदस्ती ओढून आणते ही बाई तिथे? थोडं हळू बोलशील तू प्लीज. शेवटी तो आहे सारंग मेंदळे, तिलोत्तमा मेंदळेंचा लाडका मुलगा. मग टेक्निकली काय माहिती का, आई गेल्यानंतर सगळा कंट्रोल सारंग मेंदळेंकडे येणार आहे. एक्झॅक्टली. आणि हेच तर माझं दुखणं आहे. राज, इतकी वर्ष झाली या घरात, पण इथली एक साधी गोष्ट सुद्धा नाही बदलता आली आहे तुला. आणि मला सांग, आपण काय या घरातले गुलाम आहोत? हा, बघावं तेव्हा त्या सारंगच्या ऑर्डर्स फॉलो करा, तुझ्या आईच्या ऑर्डर्स फॉलो करा. मला असं वाटतं आपण फक्त यांची हमाली करण्यासाठीच या घरात राहतोय. बुडाखाली मऊ मऊ गादी दिलीये ना, ती एन्जॉय करा. आणि निर्णय कोणी घेऊ दे, पैसा लोळण तुझ्याच पायाशी घालतोय ना. काय आहे, ती तिजोरी खाली करण्याचं काम, त्याला खिंडार पाडण्याचं काम आपणच करतोय नाही का? ऐक ना, फक्त पैसा मिळवणं हा तुझा गोल असू शकतो, माझा नाही. मला फक्त पैसा नकोय, मला पोझिशन हवी आहे, पॉवर हवी आहे. मला त्या चेअरवर परमनंटली बसायचंय. राज, कळतंय का तुला? मोनिका डार्लिंग, प्रयत्न चालू आहेत की नाही आपले त्या दृष्टीने? अरे पण फक्त प्रयत्नच चालू आहेत, त्यातनं घडत काहीच नाहीये. मला तर कळतच नाही. एकीकडे घरात त्या सावलीचं नाव कोणाच्या तोंडून येत नाही बाहेर, कोणाला घ्यायचं सुद्धा नसतं, पण सावली या नावाचा एक्झिस्टन्स कम्प्लिटली वाईप ऑफ करायचं बघितलं तर हा सारंग आडवा येतो. अरे काय प्रॉब्लेम आहे त्याचा नक्की आयुष्यात? हा, त्याच्या आयुष्यातून निघून गेली ना ती सावली, मग का सतत सावली 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 धरून ठेवलेलं असतं त्याने? आता तू काय म्हणाला जाताना, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, तुम्हाला पाहिजे ते करा. तुला वाटतं तो इतक्या सहजासहजी तयार होईल या गोष्टीसाठी? आणि हे जे आता म्हणालास ना की तुम्हाला जे करायचंय ते करा, त्याचा अर्थ आपल्याला नाही. तो हे त्याच्या आईला बोलला. आणि ती बाई स्वतःचे डिसिजन्स कुठे घेते कधी? बरं, ती तुला तर अजिबातच नाही विचारत. ती विचारते एकतर सारंगला, किंवा या केसमध्ये आता ती विचारणार त्या शंकररावला. की पेशन्स, शंकरराव काय म्हणतात ते तर बघू, मग डिसिजन घेऊ. अरे पण शंकरराव जर हे नाव बदलायला तयार नाहीच झाला तर पुढे काय करायचं आपण, याचा विचार केलास तू? एक्सपेक्टेड होतं, नाहीच केलास. हा शंकरराव जर माझ्या रस्त्यात आडवा आला तर त्याचं काय करायचंय हे मला चांगलंच माहिती आहे. चल पटकन खाऊन घे. मोनिका काकू याच्या 2 घास शांतपणे खाता येतील तुला. चला खा पटापटा. हे घे. ओवी, काय झालंय? तुझी शांत कायस? सांग ना. आणि काल बाबांबरोबर काय काय मज्जा केली ती सांगितलीच नाही की मला तू. सांग ना, काय मज्जा केली? काकू, आम्ही खूप मजा केली, खूप फिरलो. काल बाबासमोर एकदम मस्त होता. मी जे जे त्याला मागितलं ते सगळं त्याने मला दिलं. मग बाबाचा खूप प्रेम आहे तुझ्यावर. एकही शब्द पाडू देत नाही बघ तुझा खाली तो. पण एक गोष्ट सोडून. कोणती ग? अगं काकू, असं काय करते तुला माहित नाही का?
किती दिवस झालं मी तुला सांगते मला गाण्याचा क्लास लावायला, पण तू काही लावतच नाहीये. काल आबीचा फोन आला होता. तो मला म्हणाला की त्यांचं गुरुकुल लवकरच सुरू होणार आहे. अच्छा, म्हणून मॅडम उदास आहेत का आज? खरंच सॉरी, मी विसरले नाहीये, सगळं लक्षात आहे माझ्या. पण तुला माहिती आहे ना, मला घरच्या कामातनं वेळच मिळत नाहीये. आणि मोनिका काकू पण असते ना घरात, तिची नजर चुकवून जावं लागतं मला, नाहीतर तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. माहिती आहे ना तुला सगळं ओवी. हो काकू, मला माहितीये. मोनिका काकू जाते ना कधी कधी ऑफिसला आणि घरात कोणीच नसतं, तेव्हा तू जाऊ शकते. हा, एक काम करते मी ना, तुझ्या सोबत येते. अगो काकू, आबिरची आई किती चांगलं गाते माहिती का? काही झालं तरी मला त्यांच्याकडे जायचं. ओवी प्लीज हट्ट नको ना करू, थोडंसं समजून घे. तुला माहिती आहे ना, आपण हे सगळं घरच्यांपासून लपून छपून करतोय, त्यामुळे आपल्याला खूप लांब नाही जाता येणार क्लाससाठी. आपल्याला असाच कुठला तरी क्लास शोधावा लागेल जो आपल्या घराजवळ आहे, जिथून आपल्याला पटकन परत येता येईल घरी, हो की नाही? काकू, मला दुसरीकडे कुठेच गाणं शिकायचं नाहीये. मला गाणे शिकायचंय फक्त आणि फक्त आबिरच्या आईकडे. ते किती मस्त गातात. मला सगळं मान्य आहे राणी, पण ऐक ना, प्लीज थोडं समजून घे. तुला गाणं शिकायचंय ना, की तुझा हट्ट पूर्ण करायचा आहे? हे बघ, मी तुझ्यासाठी एवढी मोठी रिस्क घेते ना, मग तू त्याच क्लासला जायचा हट्ट नको ना करूस बाळा. गुड गर्ल ना माझी. ऐक, मी तुझ्यासाठी खूप छान क्लास शोधून काढेन. आय प्रॉमिस. प्रॉमिस? प्रॉमिस. चला, आता खाऊन घ्या. नाश्ता झालाय का तयार, की उपाशी राहावं लागणार आहे आज आम्हाला? हो, आले आले. काकू, डिश नको. सॉरी बाळा, मोनिका काकू गेल्यानंतर मी तुला देते. हा, मला सांग, तुला घरी कोणी काय बोलत नाही ना, इथे ओरडत नाही ना तुझ्यावर? किती टेन्शन घेतोस तू? तू समजतोस असं काहीच नाहीये. मला कोण काय बोलणार? तू आहेस ना माझ्यासोबत. सॉरी, मला उशीरच झाला जरा. अरे वा, ताई ठेवून गेल्या का नाश्ता? बरं झालं. काय ग, शुभ्रा कुठे? आई, शुभ्रा अजून झोपली आहे. झोपलीये. आहे बरी ती प्रिन्सेस. बरं मला सांगा, मीटिंगच्या प्रेझेंटेशनची सगळी तयारी झाली का? आई, तुम्ही एकदम निश्चिंत राहा, सगळी तयारी झाली आहे. मी असताना तुम्ही कसलीच काळजी करू नका. खरं आहे, हिने ना काय प्रेझेंटेशन तयार केले माहिती आहे. मेटिक्युलसली प्रेझेंटेशन आहे, म्हणजे इतके आस्पेक्ट्सनी कव्हर केलेत. तिला ना कंपनीच्या रेप्युटेशनची फार काळजी आहे. हां, आई, त्या शंकररावांना जरा फोन करतेस का? कशाबद्दल? असं काय करते? आई, आपलं बोलणं झालेलं ना, ते नाव बदलण्यासंदर्भात ते बोलायचं होतं ना त्यांच्याशी. अच्छा, ते होय. पण सारंग काय बोललं ते ऐकलंस ना तू? त्याचं काय करायचं? हे बघा, सारंगच्या कानावर आपण ह्या सगळ्या गोष्टी घातल्या ना, त्यावर त्याने उत्तर दिलं की तुम्ही बघा, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. आणि तो बोलला ना तुम्हाला, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यावर त्याला पूर्ण विश्वास आहे.